पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही राहिली पाहिजे आणि एकच व्यक्तीचं मत म्हणजे पक्षाचं मत नाही हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठा निकाल समोर आला असून शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जातोय। शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे आलेल्या निकालातून स्पष्ट झाले। सोबतच एकनाथ शिंदेंचे 16 आमदारही पात्र ठरल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देताना मंत्री दीपक केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचं कळतंय। एकाच व्यक्तीचं मत म्हणजे पक्षाचं मत नाही हे निर्विवादपणे सिद्ध झाले असल्याचं त्यांनी म्हटलंय। एकूणच या संपूर्ण निकालाबाबत ते नेमका काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ। आज जो निर्णय आदरणीय अध्यक्ष महोदयांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये आमचा पक्ष हा मूळ पक्ष असल्याचं सिद्ध झालेलं आहे। पूर्वी सुद्धा इलेक्शन कमिशनने तोच निकाल दिलेला आहे आणि जी ॲलिगेशन्स करण्यात आलेली होती की आम्ही व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे किंवा एखाद्या मीटिंगला अनुपस्थित राहिल्यामुळे डिस्क्वालिफिकेशन होतं हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं नाही आहे। ते आणि पक्षामध्ये मतांतर असणं आणि पक्षाचा आदेश मोडणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही असली पाहिजे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। हा एका अर्थाने लोकशाहीचा विजय आहे आणि आमच्या पक्षाच्या व्हीपला स्पीकरने मान्यता दिली असताना सुद्धा आमच्या व्हीपचा आदेश मोडला याच्याबद्दल डिस्क्वालिफिकेशनची जी मागणी आम्ही केलेली होती ती सुद्धा त्यांनी अमान्य केलेली आहे। त्याच्यामुळे ती अमान्य होणं हे एका दृष्टीने आम्ही केलेली मागणी ही मान्य झाली नाही याचं सुद्धा थोडंसं जरी आम्हाला वाईट वाटत असलं तरी याबाबत काय करायचं हा अंतिम निर्णय वकिलांची चर्चा केल्यानंतर आमचे नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब घेतील। परंतु पक्षांतर्गत सुद्धा लोकशाही राहिली पाहिजे आणि एकच व्यक्तीचं मत म्हणजे पक्षाचं मत नाही हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे पार्टीज विल म्हणजे पक्षाला काय वाटतं म्हणजे त्यातील सर्व नेत्यांना काय वाटतं याला महत्त्व हे स्पीकरने दिलेलं आहे आणि पूर्वीच्या सुद्धा सुप्रीम कोर्टचे जे निकाल आहेत त्याच्यामध्ये हे प्रेरित झालेलं आहे। कारण शेवटी लोकप्रतिनिधींना जनता निवडून देत असते आणि त्याच्यामुळे जनतेच्या समोर ज्याला आपण जातो त्याला कोणता विचार घेऊन गेलो असतो हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा असतो। परंतु त्या मुद्द्याची चर्चा ज्यावेळेला आमच्याकडे निकालाची पूर्ण प्रत प्राप्त होईल त्यावेळेला त्याच्यावर आम्ही कॉमेंट करू शकू। पण आजचा तरी दिवस असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला युती म्हणून निवडून दिलेलं होतं आणि तो महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल आणि त्याच्याबरोबर आम्ही राहिलो पक्षाच्या विचारसरणीबरोबर राहिलो आणि एकच व्यक्तीला स्वतः पक्ष म्हणून त्या ठिकाणी मतं देता येणार नाहीत। कलेक्टिव्ह डिसिजन पक्षाचा असायला लागेल आणि पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असायला लागेल हे त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि 1999ची जी घटना आहे 2018 मध्ये ज्या दुरुस्त्या केल्या त्या सुद्धा या ठिकाणी गृहीत धरलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे एका अर्थाने आम्ही जे सांगत होतो की नवीन जी घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे ती लोकशाहीला पूरक नाही त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता घेतलेली नाही हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मान्य झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या निकालामुळे लोकशाहीला प्रेरणा मिळेल। पक्षातले निर्णय हे सुद्धा लोकशाही प्रक्रियेमधून घेतले गेले पाहिजेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। आपला लोकशाही मानणारा आणि लोकशाहीने चालणारा देश आहे आणि त्याच्यामुळे सर्वत्र लोकशाही पाहिजे पक्षाच्या घटनेमध्ये सुद्धा लोकशाही पाहिजे हे जे काही इलेक्शन कमिशनने पूर्वी सुद्धा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला कळवलेलं आहे त्याचीच अंमलबजावणी झाली पाहिजे हे आता निश्चित झालेलं आहे।